अधिकाऱ्यांनी मस्ती केली तर हक्कभंग आणणार. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा शिरूर प्रशासनाला इशारा. उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी धारेवर धरले. पीएमआरडीए अधिकाऱ्यांना खासदार डॉक्टर कोल्हे यांनी सज्जड दम दिलाय. शिरूरमधील कार्यक्रमाच्या वेळेला अधिकाऱ्यांनी हजेरी न लावलेली अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. पीएमआरडीए मध्ये आढावा बैठक आहे. अधिकारी येथे सुटले असतील तर तिथे घावतील, असा असतो शेतकऱ्याचा आसूड. खांद्यावर जोपर्यंत आहे तोपर्यंत गोड मानून घ्या. जेव्हा त्याचा फटका बसायला सुरुवात होईल आणि मग त्यानंतर हक्कभंग सुरू झाले तर अधिकाऱ्यांना कुणाला मस्ती आले असेल तर त्याचा उपाय सुद्धा त्या भाषेत करावा लागेल, याशिवाय गत्यंतर नाही. खासदार डॉक्टर कोल्हे यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. याबाबत जो काही प्रोटोकॉल असतो तो जर पाळला जात नसेल तर अधिकाऱ्यांना वेगळी जाणीव करून द्यावी लागेल, हे मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो. या पद्धतीनं तुमच्यासाठी वेळ देतो हे नक्की सांगतो. या कार्यक्रमाचं, या रस्त्याचं उद्घाटन होत असताना खरं तर पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, परंतु आज दुपारी 4 वाजता पीएमआरडी मध्ये आढावा बैठक आहे आणि अधिकारी इथं सुटले असतील तर तिथं बरोबर घावतील. कारण आतापर्यंत कसं असते, शेतकऱ्याचा आसूड खांद्यावर जवळ आहे तवर गोड मानून घ्या. जेव्हा त्याचा फटका बसायला सुरुवात होईल आणि मग त्यानंतर हक्कभंग आणि प्रिव्हिलेज जर सुरू झाले तर अधिकाऱ्यांना जर कुणाला मस्ती आली असेल तर मग त्याचा उपाय सुद्धा आता त्या भाषेत करावा लागेल, याशिवाय गत्यंतर नाही. आणि हे मी जो काही या संदर्भातला प्रोटोकॉल असतो हा जर पाळला जात नसेल तर मग अधिकाराची वेगळी जाणीव करून द्यावी लागेल, हे मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो. या कामाच्या संदर्भामध्ये मगाशी कोणीतरी विचारलं की कामाचं नेमकं स्वरूप काय, तर 7.5 मीटरचा रस्ता आहे, बाजूला गटर आहे आणि शिवाय 1 मीटरचं याच्यामध्ये साईड शोल्डर आहे. या पद्धतीचा रस्ता संध्याकाळच्या बैठकीमध्ये याची मागणी करतो. शिवाय हा तुमचा नावरा शिक्रापूर रस्त्याच्या संदर्भामध्ये ज्या तुमच्या तक्रारी, त्याचा जर एक संपूर्ण तुम्ही मला एक आढावा दिला तर या तक्रारींच्या संदर्भात सुद्धा सदर अधिकारी असतील आणि सदर जो कोणी ठेकेदार असेल यांना समोर बोलून या तक्रारींचं सुद्धा आपण निवारण हे तात्काळ करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू.